सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. काय खाता काय तुम्ही? आम्हीच पिकवलेलं खाता ना. एवढा राग चांगला नाही, शेतकऱ्याबद्दल एवढा राग चांगला नाही. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे मराठी चित्रपट नवरदेव हा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तब्बल 2 तास 25 मिनिटे जमिनीवर बसून जराही विचलित न होता सुकेवाडी गावातील प्रेक्षकांनी नवरदेव चित्रपट पाहिला आणि चित्रपट संपल्यावर टाळ्या वाजवत चित्रपटाचा गौरव केला. तर हीच या नवरदेव चित्रपटाची क्रांतिकारी गोष्ट अवघ्या ग्रामीण भागात गेली वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरतीये. पत्रकार आणि दिग्दर्शक निरंजन देशमुख यांनी निर्माण केलेल्या नवरदेव चित्रपटाला थिएटरनंतर ग्रामीण भागात देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. तर विशेष म्हणजे महिला भगिनींची उपस्थिती नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. नारायणगाव येथील मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नवरदेव चित्रपटाच्या 75व्या शोला उपस्थित राहून चित्रपटाचा गौरव केला होता. शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर सामाजिक जनजागृती करणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनाचा विषय न राहता आज एक शेतकऱ्यांची चळवळ बनलाय. पावसाळा असो, कडक उन्हाळा की कडाक्याची थंडी, जिथं जिथं ज्या ज्या गावात नवरदेव चित्रपट प्रदर्शित झालाय तिथं गर्दीचा उच्चांक पाहायला मिळालाय. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या काळात देखील हातात लाखो रुपयांचे मोबाईल असतानाही प्रेक्षक जमिनीवर बसून तब्बल 2 तास 25 मिनिटे हा चित्रपट पाहताय आणि हेच या चित्रपटाचं फार मोठं यश आहे. नवरदेव चित्रपट निरंजन भाऊनी दाखवला, अतिशय सुंदर, आणि आमच्या गावात सुद्धा इतका प्रतिसाद लोकांनी दिला. निरंजन भाऊला या चित्रपट दाखवला त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचं. आणि शेतकऱ्यांनी याचा बोध घ्यावा ही आमच्या सुकेवाडी गावातर्फे मी निरंजन भाऊला शुभेच्छा देतो. निरंजन देशमुख यांनी दिग्दर्शन केलेला आणि स्वतः कलाकार असलेले निरंजन देशमुख यांनी त्यांच्या टीमसह या ठिकाणी उपस्थित राहून नवरदेव या चित्रपटाचं या ठिकाणी चित्रपट हा सर्व ग्रामस्थांसाठी मोफत या ठिकाणी उपलब्ध केला. या चित्रपटाची आवड एवढी मोठी होती की त्यांनी प्रत्येक गल्लोगल्ली आणि मळ्यातळ्यामध्ये जाऊन तो प्रचार केल्यामुळे लोकांना नवरदेव चित्रपटाचं आकर्षण या ठिकाणी वाटलं आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिला, तरुण वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. सर्वांनी खरं म्हणजे भारतीय बैठक मांडून या ठिकाणी नवरदेव चित्रपट पाहून त्या ठिकाणी नवरदेव चित्रपटामध्ये जे वास्तव दाखवलंय, आज परिस्थिती जी दाखवली ती खरं म्हणजे शेतकरी कुटुंबाच्या बाबतीमध्ये जो समाज विचार करतोय आणि तो समाज विचार केल्यामुळे त्या कुटुंबामध्ये, त्या शेतकरी वर्गामध्ये जे नैराश्याचं वातावरण आहे आणि ते का आहे हे त्यांनी या ठिकाणी दाखवलं. एक काळ असा होता की या ठिकाणी शेती ही प्रथम होती, श्रेष्ठ होती आणि व्यापार हा कनिष्ठ होता आणि त्यानंतर नोकरी होती. परंतु निसर्गाच्या चक्राप्रमाणे नोकरीला प्राधान्य लोक देत आहेत. परंतु या चित्रपटामधून दाखवलंय की नोकरी ही शाश्वत नाहीये, काळी आहे आपली शाश्वत आहे. ती या ठिकाणी कधीही आपल्याला उपाशी मरून देत नाही. आणि हेच या ठिकाणी शेतकरी वर्गाच्या बाबतीमध्ये जर समाजाने या शेतकरी वर्गाचा जर आदर्श घेतला, शेतकरी वर्गाचा शेतकरी कष्ट करतो, शेतकऱ्याने जर या ठिकाणी शेतीमध्ये जर पिकवलं नाही तर कितीही मोठा श्रीमंत असो तो त्या ठिकाणी शेतीतून पिकलेलं अन्नधान्यच खाऊ शकतो, परंतु त्याने कमावलेले पैसे खाऊ शकत नाही. आणि शहरातलं जे नोकरीचं जे वातावरण तयार झालेलं आहे ते खरं म्हणजे तात्पुरतं सुख आहे. ज्यानंतर माणूस नोकरीतून निवृत्त होतो अशा वेळी त्याला घरी जर आलं तर त्याला शेतीमध्ये राहिल्याशिवाय आणि शेतीमध्ये कष्ट केल्याशिवाय त्या ठिकाणी त्याचाही उदरनिर्वाह आणि त्याचाही शेवटचा कार्यभाग साध्य होत नाही. हेच या चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला. चित्रपट अतिशय सुंदर झाला आहे आणि हा चित्रपट नुसता
सुकेवाडीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांपर्यंत जावा आणि शेतकऱ्यांमध्ये ही शेतकरी वर्गाची जी चळवळ आहे ती घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाच्या अंतःकरणात जावी आणि शेतकऱ्याला सुख समृद्धाचे दिवस यावेत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि नवरदेव चित्रपट जो आहे त्याला शुभेच्छा देतो. या चित्रपटानं यापूर्वी यात्रा आणि जत्रांमध्ये देखील धुमाकूळ घातलाय. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्यात. सुकेवाडी येथील ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकरी बांधव हा नवरदेव चित्रपट पाहण्यासाठी लांबवरून सहकुटुंब सहपरिवार हजर होता. शेतकरी मुलाचं जर स्थळ आलं तर त्याला नाकारू नका. सर्व काही जुळत आलं तर फक्त पत्रिकेसाठी स्थळ नाकारू नका. पत्रिका पाहू नका. ग्रहांवर विश्वास न ठेवता शेतकरी मुलाच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, असा सामाजिक संदेश पत्रकार निरंजन देशमुख यांनी गावोगावी जाऊन नवरदेव चित्रपटाच्या माध्यमातून दिलाय. परिस्थिती नसेल तर लग्न साध्या पद्धतीनं केलं तरी चालेल. मोठेपणाच्या नादी न लागता आदर्श विवाह पद्धत साध्या पद्धतीनं अंगीकारावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडं लावावीत, असे एक ना अनेक सामाजिक विषय या चित्रपटातून अतिशय प्रभावीपणे मांडलेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.